नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण 8, 9, 10 ऑगस्ट 2025 चे DD सह्याद्री न्यूज इन शॉर्ट बघणार आहोत. बघा, आज आहे 10 ऑगस्ट आणि 10 ऑगस्ट काय असतो? वर्ल्ड लायन डे असतो. ठीक आहे. आता ही न्यूज कुठून कळाली तर जस्ट मी आता व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी स्टेटस बघत होती काहींचे, तर एका याच्यात लिहिलेलं होतं जागतिक सिंह दिन. ठीक आहे. वर्ल्ड लायन डे शेवटी मी इन्क्लूड केलेलं आहे, पण जस्ट मला तुम्हाला सांगावं वाटलं म्हणून मग सांगते. 10 ऑगस्ट काय आहे? वर्ल्ड लायन डे. बघा, 8, 9 आणि 10 तारखेच्या ह्या न्यूज आहेत. तर पहिली न्यूज आहे इंटरनॅशनल डे ऑफ द वर्ल्ड इंडिजिनस पीपल. म्हणजे काय? जागतिक आदिवासी दिन कधी सेलिब्रेट केला जातो? तर 9 ऑगस्टला सेलिब्रेट केला जातो जागतिक आदिवासी दिन. 9 ऑगस्ट. 8 ऑगस्टचं पण येणार आहे. 8 ऑगस्टला आपण काय सेलिब्रेट करतो? ऑगस्ट क्रांती दिन म्हणून. बघा, आज काही याच्यात इंटरनॅशनल न्यूज महत्त्वाच्या आहेत, पुन्हा 3-4 डेज पण महत्त्वाचे आहेत. तर जागतिक आदिवासी दिन 9 ऑगस्ट रोजी आपण सेलिब्रेट करतो. बरं, आदिवासी मंत्री कोण आहेत? तर अशोक उईके. हे लक्षात ठेवा. आदिवासी मंत्री आहेत अशोक उईके. आणि वीरांगना राणी दुर्गावती योजना. वीरांगना राणी दुर्गावती योजना ही कोणासाठी आहे? तर आदिवासी महिलांसाठी आहे. अशा गोष्टी नीट लक्षात ठेवत चला. ठीक आहे. पुढे बघा, आदिवासींसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचे नाशिक येथे सन्मान करण्यात आले. आदिवासी नायक फाउंडेशन तर्फे संस्थेतर्फे पुरस्कारांचं आयोजन नाशिक येथे केलं गेलं. भारत हरणखुरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि त्यांच्यासोबत इतर मान्यवरांना पण पुरस्कार प्रदान करण्यात आले. भारत हरणखुरे हे दूरदर्शनचे सेवानिवृत्त कार्यक्रमाधिकारी आहेत. ठीक आहे. ह्या गोष्टी इथे लक्षात ठेवा. काय? तर 9 ऑगस्ट काय? जागतिक आदिवासी दिन. त्यानंतर आदिवासी मंत्री कोण आहेत? अशोक उईके. वीरांगना राणी दुर्गावती योजना कोणासाठी आहे? तर आदिवासी महिलांसाठी ही योजना आहे. पुढे बघा, काकोरी कट. ते काय आहे? तर 100 वर्ष पूर्ण झाले. काकोरी कट आपल्या इतिहासातली जी घटना आहे, शताब्दी वर्ष चालू आहे, 100 वर्ष पूर्ण. काकोरी कट ऑगस्ट 9, 1925 रोजी ही घटना घडलेली. कुठे? तर लखनौ येथील काकोरी स्थानकात 1925 ला. कोण कोण होते त्याच्यात? रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान आणि त्यांचे इतर सहकारी यांनी काय केलं होतं? तर इंग्रजी सरकारच्या तिजोरीवर दरोडा घातला होता. बघा, काकोरी कटाच्या शताब्दीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देशभक्त क्रांतिकारकांना काय आदरांजली वाहिली. 1925 मध्ये लखनौजवळ काकोरी स्थानकात रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान आणि सहकाऱ्यांनी इंग्रज सरकारच्या तिजोरीवर घातलेला दरोडा. हे काय झालं? ही एक स्वातंत्र्य लढ्यातील ऐतिहासिक घटना आणि याला किती 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. त्यामुळे ही करंटच्या दृष्टीनेही ही घटना महत्त्वाची आहे आणि सोबत इतिहासाच्या दृष्टीनेही ही घटना फार महत्त्वाची आहे. पुढे बघा, देशातील सर्वात लांब रुद्रास्त्र मालगाडी. उद्या फक्त असा प्रश्न विचारला की रुद्रास्त्र काय आहे, तर आपण काय बोलू? एखादं क्षेपणास्त्र असेल, अजून काही असेल, तर रुद्रास्त्र काय आहे? तर ही मालगाडी आहे. देशातील सर्वात लांब रुद्रास्त्र मालगाडीची यशस्वी चाचणी करण्यात आली. किती? 4.5 किलोमीटर लांब ती मालगाडी आहे. तर गंजख्वाजा UP मधलं आणि गढवा रोड कुठे? झारखंड मधला, या दरम्यान ती चाचणी घेण्यात आली. त्या गाडीला 7 इंजिन आहे आणि 354 डबे आहेत. 200 किलोमीटर प्रवास त्या गाडीने केला. ताशी 400 किलोमीटर वेगानं तिने तो रस्ता पार केला. रेल्वे मंत्री कोण आहेत? अश्विनी वैष्णव. या सगळ्या गोष्टींनी लक्षात ठेवत चला. रुद्रास्त्र म्हटलं की तुम्हाला माहिती पाहिजे. पुढे बघा, 10 ऑगस्टला, आता हे पूर्वीची न्यूज आहे, मग त्याच्यात सांगितलं होतं की 10 ऑगस्टला प्रधानमंत्री काय करणार आहे? व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागपूर पुणे वंदे भारत गाडीचा शुभारंभ करणार आहे. हिरवा झेंडा दाखवणार आहे. नागपूरसाठी ही 3री वंदे भारत सेवा असते आणि आता आज जेव्हा मी हा व्हिडिओ बनवती आहे तेव्हा त्यांनी हिरवा झेंडा दाखवलेला आहे. त्यासोबत इतर 3 वंदे भारत गाड्यांचा पण त्यांनी शुभारंभ केलेला आहे. ठीक आहे.
पुढे बघा 8 ऑगस्ट क्रांती दिन, तर क्विट इंडिया मूवमेंट डे असंही आपण त्याला म्हणतो. थोडं याच्या मागचा इतिहास बघून घेऊ की काय म्हटलेलं आहे किंवा काय आपल्याला माहिती पाहिजे. तर 1942 मध्ये महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर भारत छोडो आंदोलनाची घोषणा झाली. ठीक आहे. 9 ऑगस्ट 1942 ला काय झालं, गांधीजींसह अनेक नेत्यांना तुरुंगात डांबूनही ही चळवळ काही थांबली नाही. सामान्य लोक सुद्धा रस्त्यावर उतरले होते. विद्यार्थ्यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनी सत्याग्रह, निदर्शनं, हरताळ, मोर्चे अशा मार्गाने ब्रिटिश राजवटी विरोधात आवाज उठवला होता. ठीक आहे. तर असं 8 ऑगस्ट काय, ऑगस्ट क्रांती दिन म्हणून तुम्ही नीट लक्षात ठेवा, क्विट इंडिया मूवमेंट डे. त्याच्या मागचा इतिहास पण तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. पुढे बघूया. तर एक न्यूज होती की संरक्षण निर्यात दुप्पट होणार. तर आपण याच्यात मेन काय बघायचं आहे, हे तर आहे संरक्षण निर्यात दुप्पट होणार. याची इन डिटेल न्यूज जेव्हा येईल तेव्हा येईल. पण सध्या मग DRDO प्रमुख जे ते बोलत होते, DRDO प्रमुख कोण आहेत, तर डॉक्टर समीर कामत, हे लक्षात ठेवा. मग DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आपल्याला माहिती पाहिजे. स्थापना 1958 मध्ये झाली आहे. हेडक्वार्टर न्यू दिल्लीला आहे. आणि मोटो काय आहे, स्ट्रेंथ्स ओरिजिन इज इन सायन्स बलस्य मूलम विज्ञानम. कोणाचं आहे, DRDOचं हे काय आहे, मोटो. या गोष्टी लक्षात ठेवत चला. पुढे बघा. आजचा 4था किंवा 5वा आजच्या व्हिडिओमधला महत्त्वाचा डे असेल काय, विश्व संस्कृत डे. दरवर्षी श्रावण पौर्णिमेला हा दिवस साजरा केला जातो. प्राचीन भारतीय संस्कृत भाषेच्या संवर्धन आणि पुनरुज्जीवनासाठी हा दिवस साजरा केला जातो. ठीक आहे. पुढे बघा. अझरबैजान आणि अर्मेनिया संघर्ष समाप्त. कोणाच्या मध्यस्थीने, तर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या मध्यस्थीने शांती करार झालेला. कुठे, दक्षिण काकेशस मध्ये. आता हे जे आहे आपण याच्यावर हे जे आहे ना काही काही मुद्दे, जसं डोनाल्ड ट्रम्प यांनी काय, तर आयात शुल्क लावलं आहे. अजून आपलं आयात शुल्क अजून त्यांनी वाढवून दिलं. असे जे काही मुद्दे आहेत ज्याच्यावर आपल्याला जास्त उहापोह करून बोलायचं असतं, हे आपण सेपरेट व्हिडिओमध्ये घेत जाऊ. जसं नेमका अझरबैजान अर्मेनिया संघर्ष काय, हे पण आपल्याला माहिती पाहिजे. दक्षिण काकेशस हे विचारलं तर हे आपल्याला माहिती पाहिजे. तिथे हा अमेरिकेच्या मध्यस्थीने शांती करार झालेला आहे. अझरबैजान आणि अर्मेनिया देशांचं आपल्याला स्थान पण माहिती पाहिजे, नेमके कुठे आहेत ते. तर बघा, अझरबैजान आणि अर्मेनिया यांच्यात दशकांपासून सुरू असलेल्या संघर्षाचा शेवट करण्यासाठी अमेरिकेच्या मध्यस्थीनं महत्त्वाचा शांती करार घडून आणला आहे. दक्षिण काकेशस क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ठीक आहे. पुढे बघा. बरे, दक्षिण काकेशस हेच ठिकाण लक्षात ठेवा. आणि तिथे झाला की नाही हे मला आता कन्फर्म मी सांगत नाहीये, पण हे ठिकाण म्हणजे इथे शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी हा करार अतिशय महत्त्वाचा आहे, हे तुम्ही नीट लक्षात ठेवा. आपण आता अझरबैजान आणि अर्मेनिया हे दोन्ही देश जरा मॅपवर बघून घेऊया. ठीक आहे. बघा, कॅस्पियन सी जो आहे ना, हे बघा, हा कॅस्पियन सी दिसतोय तुम्हाला, हा कॅस्पियन सी, त्याला लागून आहे अझरबैजान. दिसला तुम्हाला, हा आहे अझरबैजान. आणि त्यालाच लागून असणारा हा आहे अर्मेनिया. ठीक आहे. आणि बघा, अझरबैजानची कॅपिटल काय आहे, बाकू, आणि अर्मेनियाची आहे येरेवान. या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. सध्या मी जेवढं थोडक्यात दाखवता येईल तेवढं तुम्हाला दाखवलेलं आहे. तर हे काय येईल, इंटरनॅशनल रिलेशन्स किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये हा टॉपिक येईल. पुढे बघा. ऑपरेशन अखल माहिती असू द्या, कुठे राबवण्यात आलं, जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात. ऑपरेशन अखल, कुलगाम जिल्हा जम्मू काश्मीरचा. पुढे बघा. देशाच्या संरक्षण उत्पादनाचा विक्रमी उच्चांक.
2024-25 मध्ये किती 1,50,590 कोटी. मागील वर्षाच्या तुलनेत हा आकडा किती जास्त आहे 18% जास्त आहे. आणि 2019-20चा विचार केला तर 90% जास्त आहे. ठीक आहे, पुढे बघा. आता ही एक न्यूज होती, ही मी का घेतली हे मी तुम्हाला सांगते. मुंबई येथे काय अलियावर जंग राष्ट्रीय वाणी आणि श्रवण विकलांग संस्था याचा कितवा वर्धापन दिन होता तर 42वा वर्धापन दिन होता. हा, ही न्यूज का महत्वाची आहे कारण राज्यसेवा मुख्य परीक्षेला आय थिंक पेपर 3 मध्ये जोड्या लावांच्या स्वरूपात हे प्रश्न आलेले आहेत. कारण अपंग यांचं पण कल्याण म्हणजे जो मानव संसाधन विकास हा जो आपला पेपर 3 होता त्याच्यात ह्या संस्था आपल्याला पाठ कराव्या लागायच्या. तर कुठे मुंबई येथील अलियावर जंग राष्ट्रीय वाणी आणि श्रवण विकलांग संस्था कुठे आहे मुंबई येथे. ठीक आहे, पुढे बघा. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील 125वी जयंती ही न्यूज होती म्हणून जस्ट मी माहितीसाठी आणलं. 125वी जयंती पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील. बघा, मराठी चित्रपट जो आहे खालिद का शिवाजी हा जो मराठी चित्रपट आहे बघा ती न्यूज कशी आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाने मराठी चित्रपट खालिद का शिवाजी या चित्रपटाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कोणी? माहिती व प्रसारण मंत्रालयाने. इतिहासाचा विपर्यास आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा चुकीचा आढावा या कारणावरून अनेक संस्थांनी तक्रार केली आहे. मंत्रालयाने या तक्रारीच्या आधारे नोटीस बजावली असून पुढील कार्यवाही होणार आहे. म्हणून हे एक लक्षात राहू द्या. पुढे बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहे ते चीनच्या दौऱ्यावर जाणार आहे. कधी तर 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर या दिवशी म्हणजे ह्या दरम्यान. आणि कशासाठी तर शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची जी बैठक आहे त्याला उपस्थित राहण्यासाठी. तर बघा त्या अनुषंगाने आपल्याला ही गोष्ट माहिती पाहिजे. तर 2001 साली स्थापना झालेली आहे 15 जून 2001 साली. हेडक्वार्टर आहे बीजिंग चायना या ठिकाणी आणि 10 मेंबर्स आहेत. पुढे बघा. पुढचं जे इंटरनॅशनल रिलेशन्स संदर्भात जी पुढची न्यूज आहे ती आहे इस्रायलच्या संबंधित. बघा, इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये जो वाद चालू आहे युद्ध तर त्याच्याशी रिलेटेड ही न्यूज आहे. बघा, इस्रायलचे पंतप्रधान कोण आहेत? बेंजामिन नेतन्याहू. तर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या गाझा पट्टी संपूर्णपणे ताब्यात घेण्याच्या प्रस्तावाला इस्रायलच्या सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिली आहे. बघा, इस्रायलचे पंतप्रधान आहे बेंजामिन नेतन्याहू आणि यांच्या काय गाझा पट्टी संपूर्णपणे ताब्यात घेण्याचा प्रस्ताव आहे त्यांचा गाझा पट्टी. ठीक आहे, तर याला मंजुरी कोणी दिली आहे तर इस्रायलच्या सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीने. सुमारे 2.5 वर्षापासून सुरू असलेल्या गाझा युद्धाला संपवण्यासाठी 5 मुख्य मुद्द्यांवर समितीने सहमती दर्शवली आहे. या प्रस्तावात काय काय असणार आहे बघा. हमासचे संपूर्ण निःशस्त्रीकरण. आता हमास कुठे आहे तर पॅलेस्टाईनची ती संघटना आहे. हमासचे संपूर्णतः निःशस्त्रीकरण, सर्व ओलिसांना जिवंत आणि किंवा मृत स्थितीत परत आणणे, गाझा पट्टीची पुनर्रचना करणे, गाझावर इस्रायली संपूर्ण नियंत्रण, गाझामध्ये इस्रायली नागरी प्रशासन स्थापन करणे. तर अशी ही त्यांचं काय आहे प्रस्ताव आहे, त्याच्यातले हे मुद्दे. ठीक आहे, पुढे बघा. पुढची पण एक इंटरनॅशनल रिलेशन्सच्या संदर्भात जी न्यूज आहे बघा. मलेशियात क्वालालंपूर येथे सीमा समिती बैठक झाली आणि ती कशाच्या संदर्भात होती तर कंबोडिया आणि थायलंड युद्धविराम कराराच्या बाबतीत ही बैठक होती. मलेशिया क्वालालंपूर येथे सीमा समितीची बैठक, कंबोडिया आणि थायलंड युद्धविराम करार. ठीक आहे, आपण कंबोडिया आणि थायलंड एकदा मॅपमध्ये बघून घेऊयात. ते हे बघा, हा आहे कंबोडिया. दिसला? कंबोडियाची कॅपिटल काय आहे नॉमपेन आणि थायलंडची आहे बँकॉक. ठीक आहे, हे 2 असे शेजारील देश आहेत. आणि क्वालालंपूर मलेशियात क्वालालंपूर येते. हे बघा मलेशिया कुठे येते पण बघून घेऊ. हे बघा, हा आहे मलेशिया, हा आहे थायलंड, हा आहे कंबोडिया.
क्वालालंपूर येथे ती बैठक, सीमा समिती बैठक स्थापन झाली आणि युद्धविराम कराराच्या संदर्भात। आता पुढची न्यूज बघूया। एक ध्रुव स्पेस म्हणून ही न्यूज होती, तर ती फक्त आपण जस्ट बघून घेऊ की नेमकं काय आहे ध्रुव स्पेस। तर बघा ती काय आहे, तर भारताच्या अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातली अग्रगण्य स्टार्टअप काय आहे ध्रुव स्पेस। आणि त्याचं काय आहे, तर एक नवा इतिहास ते घडवण्यासाठी सज्ज झालेले आहेत। मी काय होतं ते, तर LAAP-1 उपग्रह या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत स्पेसएक्स फाल्कन 9 रॉकेटवरून झेपावणार आहे। स्पेसएक्स फाल्कन 9 रॉकेटवरून झेपावणार। ठीक आहे। मुख्य लाभ होणारे क्षेत्र कोणते आहेत हे नीट लक्षात ठेवा। एक संरक्षण, नंतर आपत्ती व्यवस्थापन, कृषी, खनिकर्म, पर्यावरण। ठीक आहे। आणि भारत ऑस्ट्रेलिया सहकार्याला अमेरिकेकडूनही पाठिंबा। ठीक आहे। तर त्यामुळे ध्रुव स्पेस विचारलं तर हे काय आहे, भारताच्या अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य स्टार्टअप ध्रुव स्पेस। आता आपण वळूया पुढच्या बातमीकडे। बघा तर बघा प्रसार भारती आणि AAX स्पोर्ट्स यांच्यात ग्लोबल लीग रेसलिंगच्या प्रसारणासाठी धोरणात्मक भागीदारी करार झालेला आहे। ठीक आहे। कोणामध्ये, प्रसार भारती आणि AAX स्पोर्ट्स यांच्यात ग्लोबल लीग रेसलिंगच्या प्रसारणासाठी धोरणात्मक भागीदारी करार झालेला आहे। या कराराची वैशिष्ट्ये काय आहे, तर भारतातली पहिली व्यावसायिक कुस्ती लीग असणार, आशिया पॅसिफिक क्षेत्रातला ऐतिहासिक हे एक पाऊल आहे आणि भारतीय प्रो रेसलिंग साठी नव्या युगाची सुरुवात। ठीक आहे। हा करार कोणामध्ये झाला, तर प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल आणि CEO गौरव त्रिवेदी यांच्या उपस्थितीत हा करार झाला। पुढची न्यूज बघा। हे भविष्यात होणारी ही घटना आहे, पण जस्ट आपण कधी ऐकलं, विचारलं आपल्याला तर कन्फ्युजन नाही झालं पाहिजे म्हणून मी ही गोष्ट घेतलेली आहे। बघा जपान टोकियो ह्या ठिकाणी डेफलिम्पिक्स 2025 स्पर्धा आयोजित होणार आहे। पण ह्या स्पर्धा नेमक्या कोणासाठी आहे, तर कर्णबधीर खेळाडूंसाठी ह्या प्रतिष्ठित स्पर्धा मानल्या जातात। होणार कधी आहे, 15 ते 25 नोव्हेंबर 2025 दरम्यान, नोव्हेंबर 2025 दरम्यान। पण कुठे होणार आहे, जपान टोकियो या ठिकाणी। या गोष्टींनी लक्षात ठेवा। पुढे बघा संत कबीर हातकरघा राष्ट्रीय पुरस्कार कोणाला देण्यात आला, सोलापूरचे हातमाग कारागीर राजेंद्र सुदर्शन अंकम यांना संत कबीर हातकरघा राष्ट्रीय पुरस्कार। कितवा दिवस होता हा, 11वा राष्ट्रीय हातकरघा दिवस कुठे म्हणजे न्यू दिल्ली येथे देण्यात आला। केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री कोण आहे, गिरिराज सिंह यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला। कोणाला, सोलापूरचे हातमाग कारागीर राजेंद्र सुदर्शन अंकम यांना। पुढे बघा एक न्यूज होती जी मंदिराशी रिलेटेड होती, तर बिहारमधील सीतामढीमधील पुनोराधाम येथे देवी सीतेला समर्पित मंदिराचं निर्माण कार्याचं उद्घाटन करण्यात आलं। कोणाच्या हस्ते, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते। त्यामुळे हे पण एक तुम्ही नीट लक्षात ठेवा। पुढे बघा बीड जिल्ह्यामध्ये हरित बीड अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। तर खंडेश्वरी मंदिर परिसरात हरित बीड अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आणि काय होणार आहे त्याच्यात, तर देशी झाडं लावण्याचं आवाहन करण्यात आलं। कोणी केलं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी। आणि येत्या 4 वर्षात 100 कोटी झाडे लावण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे, हरित बीड। ठीक आहे। त्यानंतर बघा की हे तर मी सांगितलं वर्ल्ड लायन डे कधी, तर 10 ऑगस्ट। आणि ही आजची न्यूज। हा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी तर बेंगलुरू येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नरेंद्र मोदीजींनी पुणे नागपूर वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला। आणि सुरुवात कधी होणार आहे, 14 ऑगस्ट पासून याची सुरुवात होणार आहे।
इतर वंदे भारत गाड्यांचेही त्यांनी लोकार्पण केले आहे। तर अशा पद्धतीने आपण आजपर्यंतच्या न्यूज ह्या सगळ्या कंप्लीट केलेल्या आहेत। ठीक आहे, ज्या 3 दिवसाच्या राहिल्या होत्या त्या आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।